आता राज्यामध्ये आणखी एक 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी। अजित पवारांनी रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा ट्रस्टला दिल्याचा आरोप दमानिया यांनी केला। तेरणा ही माजी मंत्री पद्मसिंह पाटलांची संस्था आहे। दरम्यान एकदाचा अख्खा महाराष्ट्र राजकारण्यांच्या घशात घालून मोकळा व्हा असं म्हणत दमानिया यांनी अजित पवारांवर निशाणा साधला। ज्या पद्धतीने शताब्दी रुग्णालय आणि मुंबईतील इतर अनेक रुग्णालये ही पीपीपी अंतर्गत चालवण्याचा निर्णय सरकारने घेतला, याच विषयी बोलण्यासाठी अंजली दमानिया जी आपल्यासोबत आहेत। ताई, खरं तर ज्या पद्धतीचे आरोप करण्यात येतात, 500 कोटीहून अधिकचा हा घोटाळा समोर येतोय। अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे लागेबांधे सुद्धा यामध्ये पाहायला मिळतात। खरं कसं आहे की आत्ताच्या घटकेला आपण बघतोय, जेवढे सरकारी भूखंड म्हणा, हॉस्पिटल्स म्हणा, गार्डन्स म्हणा, आता तर कळलं आहे की 25 स्विमिंग पूल देखील हे पीपीपी तत्वावर दिले जात आहेत। तर मुळात म्हणजे पीपीपी इटसेल्फ हे एक मोठं फ्रॉड आहे। आणि हे का केलं जात आहे? कारण ह्या मार्गाने या सगळे भूखंड म्हणा, हे सगळ्या प्रॉपर्टी ज्या खरं सरकारच्या आहेत, म्हणजे आपल्या जनतेच्या आहेत, आपल्या कराच्या पैशांनी बनवलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी या राजकारण्यांच्या घशात घालायचा हा एक सुंदरसा मार्ग या सगळ्या राजकारण्यांनी तयार केला आहे। तर आताच्या घटकेला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ही खरं करण्याची गरज काय? हे बांधलं कोणी हॉस्पिटल? BMCनी। पैसा कोणाचा होता? 500 कोटी आपला, करदात्यांचा। कोणासाठी बांधलं? तर ती गरीब लोकांना, म्हणजे 580 बेड्सचं हे हॉस्पिटल आत्ता बांधलं आणि टेंडर होऊन पीपीपी तत्वावर दिलं गेल्यानंतर ह्याच्यात फक्त 264 बेड ही फक्त येलो आणि ऑरेंज कार्डसाठी मिळणार आहेत। म्हणजे बाकीची बेड हे सर्रास तिथे पैसे बनवण्याचे धंदे होणार आहेत। आणि मग त्या 264 सुद्धा मिळेल की नाही ही शंका आहे। आत्ताच्या घटकेला स्वास्थ्य सेवा याच्यात खूप मोठा फ्रॉड चाललाय। मी मध्ये जो ड्रग्ज मध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही, जे आपलं श्रद्धास्थान आहे, तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे, तिथे जो माणसानी ड्रग्ज मध्ये अडकलाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला, ते राणा जगजीत सिंग, ते आता हा ट्रस्ट बघतात। म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही, तर राणा जगजीत सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत।